नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये नंदिनी आणि काव्याचा विश्वास जिंकून रम्या आता त्यांचा विश्वासघात करणार आहे. लग्नाच्या वेळेस असं होतं की आता इथे वसुधा तिला लग्नाच्या पत्रिका दाखवत असते आणि तेव्हाच काव्याची आणि जीवानंदिनीची जी पत्रिका असते त्याच पत्रिकेबरोबर आता रम्याने स्वतःची एक पत्रिका तयार करून घेतली असते आणि त्या पत्रिकेवरती रम्या आणि पार्थ असं नाव टाकलेलं असतं. आणि या दोन्ही पत्रिका ती वसुधाच्या हातात देते आणि म्हणते लग्न आमचंच होणार. तेवढ्यात सुसाट वारा सुटलेला असतो आणि अचानक वसुधाच्या हातातील एक पत्रिका उडून जाते. ती पत्रिका नेमकी काव्य आणि पार्थची असते. तर लगेच रम्या वसुधाला म्हणते, हे बघ, आता निसर्गाला सुद्धा हेच मान्य आहे की पार्थ आणि माझं लग्न होणार. आणि पण लगेच वसुधा म्हणते, अगं हा एक योगायोग असू शकतो आणि कदाचित जर तुझी पत्रिका वाऱ्याने उडून गेली असती तर लगेच रम्या म्हणते, आई मी तुझा हातच छाटून टाकला असतं. असं म्हणल्यावरती वसुधा घाबरते. तर इकडे आता रम्याने नंदिनी आणि काव्याचा दोघींचाही विश्वास जिंकून घेतलेला असतो. ऐन लग्नाच्या दिवशी आरुषीला अर्जंट पेपर असल्यामुळे ती लग्नाला येऊ शकत नाही. मग आता मानाची कलवरी काव्याची कोण, तर लग्न मंडपात रम्यालाच कलवरी म्हणून उभी केली जाते. आता लग्न मंडपात ती कलवरी असल्यामुळे तीच काव्याबरोबर राहणार हे तर ठरलेलं असतं. आता ती लग्नाच्या टायमिंगला काव्याला बेशुद्ध करते आणि काव्यासारखा सेम शालू घालून मंडपात येते आणि पार्थच्या बाजूला बसते. आणि जवळजवळ निम्मे विधी लग्नात उरकत येतात आणि अचानक इकडे काव्याला सुद्धा शुद्ध येते. काव्या कशीबशी हॉलमध्ये येते आणि तो लग्न थांबवण्याचा प्रयत्न करते. काव्य आलेली बघून इथे पार्थला खूप राग येतो. पार्थ उठतो आणि रम्याच्या खणखण कानाखाली वाजवतो. आता जसा पार्थचा राग आहे ना, तो डोक्याच्या वरती चढलेला असतो आणि इथं आता सर्वांसमोर रम्याचं पितळ उघडं पडलेलं असतं. आणि आता वसुधा आणि रम्याला दोघीलाही घराबाहेर जाण्याची वेळ आलेली असते. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.